दुसरा विषय महत्त्वाचा आहे तो म्हणजे तिचं जे दूध आहे ते चिक अगोदर वासराला पाजायच्या थोडंसं अगोदर एक 4-4 धारा ज्या आहेत कासातील इन्फेक्टेड दुधाच्या त्या काढून घ्यायच्या. जर ते आपण दूध खाली पिळून टाकलं किंवा एखाद्या पातेल्यामध्ये पिळून टाकलं तर ते चांगलं राहतं, कारण त्याच्यातून जे बॅक्टेरियाचा प्रसार वासराच्या पोटामध्ये जाणार आहे तो होत नाही. मग त्याचं बेनिफिट हेच होतं की आपलं वासरू जे आहे हे आजारी वगैरे पडत नाही, नाही तर पुढं डायरिया लागणं, पांढरी संडास करणं अशा पद्धतीचं ते बॅक्टेरियल दूध पिल्यामुळं प्रॉब्लेम होऊ शकतात. तिसरं महत्त्वाचं म्हणजे तिला कसल्या पद्धतीनं आपण जे कण्या वगैरे ठेवतो किंवा भरडा वगैरे ठेवतो जार वगैरे पाडण्यासाठी, तर असं काही करायचं नाही. तिला एक लिक्विड भेटतं, आपण सरळ मेडिकलला जायचं आणि म्हणायचं जार पाडण्यासाठी काय औषध उपचार आहे का, तर ते लिक्विड देतात. त्याच्यासोबत एक CP जेल नावाचं कॅल्शियमची बाटली असते, ती जेलची बाटली पाजायची, ज्याच्यामुळं तिचं जे काही जार वगैरे आहे हा व्यवस्थित पडेल आणि जार व्यवस्थित पडल्याच्या नंतर ती मधात पुढचे आजार इन्फेक्शन वगैरे होणार नाहीत. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. थोडंसं 10-5 रुपये खर्च होतात, परंतु हे करणं गरजेचं असतं जर आपल्याला आपला गोठा व्यवस्थित ठेवायचा असेल, आपल्याला 10-5 रुपये कमवायचे असतील तर. त्याच्यानंतर मित्रांनो, मुख्य काळजी म्हणजे आपल्या जनावराला खुराक खायची जास्त सवय नसते. जर तुम्ही गाभण काळामध्ये जरी खुराक ठेवत असाल तरी अर्धा-1 किलो ठेवत असाल, आपल्याला दूध देण्यासाठी खुराक वाढवायची इच्छा असते, तर तो हळूहळू वाढवायचा. एकदमच बल्कमध्ये त्याच्या पुढं खुराक वगैरे ठेवायचा नाही. आणि पहिला रू वगैरे असल्यामुळं जर आपल्या वासराला वगैरे पाजत नसेल तर तिला दाब टाकायचा नाही, तिला हाणायचं नाही. तिची जी मानसिक स्थिती आहे ती बिघडल अशा पद्धतीचा कुठलाही आपण उपक्रम करायचा नाही, ज्याच्यामुळं ती चांगल्या पद्धतीनं आपल्याला रिस्पॉन्स करेल. जर ती दूध काढू देत नाही, वासराला पाजत नाही, जर आपण मारू लागलो तर ते आपल्यासाठी खूप जास्त घातक राहतं, कारण ती पुढं तशाच पद्धतीनं बिहेव करते, थांबत नाही, नाचते जास्त. जेवढं आपण उग्रता दाखवू तेवढं ती जास्त आपल्याला परेशान करते. तर हा मॅटर आहे सगळं मित्रांनो. हे यासोबतच आणखी काही तुम्हाला आम्हाला सांगायची इच्छा असेल की आणखी कोणती काळजी घ्यायला पाहिजे जनावर पहिल्यांदा वेल्याच्या नंतर, तर ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून आपल्या आणखी शेतकऱ्यांना या माहितीचा फायदा होईल. तर आपलं वासरू त्या ठिकाणी प्यायला बघायला लागले. म्हैस तर हातही लावू देत नव्हते मला, पण दादांचा अनुभव आहे, आपल्याकडं 2-4 वर्षापासून म्हशी आहेत, त्याने थोडंसं तिला शांत करायचा प्रयत्न केला आहे आणि ती थोडीशी शांत व्हायली. पण आता त्याला ते तोंडाला सड लागत नाही, ते खाली इकडं तिकडं चाटायला लागले. खूप परेशानी पहिला रो वगैरे असल्यामुळं. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा, आणि जर काही माहिती महत्त्वपूर्ण वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. पिऊ देईन का नाही? पिऊ देते ती पण हे लागलं येडी जात असते वासरावून नसते हे तर. जीप काढायला आता हे सगळं करायला, पण ते तिला पेंड आणावं लागेल ना. एवढी येडी नसते, पण हे भलतंच पुढंच तोंड लागलंय कुठं. ते तिथं तरी उभं राहिले तुमच्यापाशी, माझ्यापाशी तर तिथं बी उभं राहायला गेलं होतं. साक्षाला आली ऑफिस करून. तेल लावायचे. काय कर, दूध काढ. दूध काढू दे ती. हा, दूध काढा गोची. मी काढू का? तिथं काय नाही बाबा. तू पण काढ बरे. किती एक तांब्याक्सा देईन चिक. माशा बसून आहे म्हणून लावायला का तेल. मित्रांनो, माशा बसून आहेत म्हणून माझ्या अंगाला तुम्ही बाहेरून तेलही लावा, ज्याच्यामुळं आसाडी वगैरे पडणार नाही. नवीन अंग असतं, ब्लड आलेलं असतं, त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम म्हणजे आसाडी वगैरे पडून इन्फेक्शन होऊ शकतं त्या ठिकाणी. दाखव जेलची बाटली.